मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 50 किलो वजन गटातून अंतिम फेरी गाठलेली भारताची विनेश फोगाट वजन अधिक वाढल्यामुळे अपात्र ठरलेली आहे। यामुळे आता विनेश विजय मंचावर आपल्याला दिसणार नाही, तिला कुठल्याही पदकाची लढत खेळता येणार नाही। असे का घडले किंवा वजनाविषयीचा नियम नेमका काय आहे त्याविषयी आपण जाणून घेऊयात। विनेश फोगाट ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 50 किलो वजनी गटामधून पात्र ठरली होती। पहिल्याच फेरीत गतविजेच्या सुसाकीला हरवून विनेशने सनसनाटी सुरुवात करून दिली होती। पुढे आणखीन 2 प्रतिस्पर्ध्याविरुद्ध जिंकून अंतिम फेरी सुद्धा गाठली होती। अंतिम फेरीपूर्वी सकाळी घेण्यात आलेल्या वजन चाचणीत तिचे वजन अधिक भरण्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले होते। अंतिम फेरीपूर्वी घेण्यात आलेल्या वजन चाचणीत विनेशचे वजन 100 ते 150 ग्रॅम अधिक भरल्याचे समोर आले। 50 किलो वजनी गटात अंतिम तसेच कोणत्याही लढतीपूर्वी स्पर्धक मल्लाचे वजन 50 किलोपेक्षा अधिक भरणे नियमाच्या अधीन ठरते। कुठल्याही महत्त्वाच्या स्पर्धेसाठी संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाने वजनासंदर्भात स्पष्ट नियम केलेले आहेत। यातील नियम 11 नुसार प्रत्येक वजनी गटातील सहभागी मल्लाचे वजन 2 वेळा घेतले जाते। यामध्ये त्या वजनी गटाची स्पर्धा सुरू होते तेव्हा घेण्यात आलेल्या वजनानुसार तो किंवा ती कुस्तीगीर पात्रता फेरीपासून ते उपांत्य फेरीपर्यंतच्या सर्व लढती खेळू शकतो। रिपचार्ज आणि अंतिम फेरीच्या लढती या दुसऱ्या दिवशी खेळवण्यात येतात, त्यामुळे अंतिम फेरी आणि रिपचार्जसाठी पात्र ठरलेल्या सर्व मल्लांची नवीन वजने केली जातात। यामध्ये सहभागी मल्लांचे वजन हे त्याच्या वजन गटा इतकेच भरणे आवश्यक असते। म्हणजे एखादा मल्ल 50 किलो वजनी गटात सहभागी होत असेल तर त्याचे वजन फक्त 50 किलो भरणे आवश्यक आहे। नियमानुसार अधिक वजन भरलेल्या मल्लास वजन कमी करण्यासाठी ठरलेला वेळ देण्यात येतो। विनेशलाही हा वेळ देण्यात आला होता। ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय महासंघाची याबाबत नियम कडक आहेत, तेवढ्या वेळेतच तुम्हाला प्रक्रिया ही पार पाडावी लागते। विनेशला या वेळेतही वजन कमी करण्यात अपयश आल्याचे समजते। उपांत्य फेरीच्या लढत झाल्यानंतर रात्री विनेशचे वजन तपासले तेव्हा वजन भरलं 52 किलो, म्हणजे 2 किलो एक्सेस भरलं। तेव्हापासून विनेशने नियमात बसण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करत होते। यासाठी विनेशने रात्र जागून काढली, जॉगिंग, दोरीच्या उड्या आणि सायकलिंग केले, असे सर्व प्रयत्न केले, पण त्यानंतरही तिचे वजन 100 ग्रॅम अधिक भरले। विनेशला पदक मिळणार नाही, तिच्याशी अंतिम फेरी पोहोचलेल्या मल्लाला सुवर्ण पदक देण्यात येईल आणि कांस्य पदक लढतीतील विजेतीला कांस्य पदक देण्यात येईल। पण 50 किलो महिला गटातील फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक हे कोणालाही दिले जाणार नाही। तर विनेश फोगाटची जी अपोजिट स्पर्धक होती तिला डायरेक्ट सुवर्ण पदक मिळणार आहे। तर मित्रांनो, हा कुस्ती महासंघाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे का अयोग्य नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।